काय म्हणता पट्टन, आम्ही चाललो NSS कॅम्पला. कॉलेजमध्ये नाही चाललो पण NSS कॅम्पला चाललो, कारण की 7 दिवस राहायला भेटते. कामधंदा सोडलो. राहुल म्हणे पाय चोली के पीछे असं संघर्ष कसं असं. आम्ही चाललो. राहुल म्हणे काही काम नाही करत म्हणे, नाचत दिसत नाही म्हणे. मी म्हणे काही नाही, जागा नव्हती होत. राहुलने पाठवून दिलो आम्ही तिकडे दुसऱ्या गाडीवर. मग आम्ही विवेकच्या घरी गेलो. विवेक प्रेस वगैरे मारून म्हणे छान दिसलं पाहिजे म्हणे, पोरीविरी पटला पाहिजे म्हणे. याला सांगितलं होतं बापाची सही मारायला. हाच स्वतः बाप बनताय पा. आता विवेक वगैरे तयारी झाली. आता आम्ही निघालो. शूज वगैरे नवीन लावून मस्त पोरी पटव म्हणे विवेक. आम्ही निघालो राजुरा. राजुरा पोहोचत नाही तर भाऊ गाडी पंक्चर होऊन गेली. विवेक भाऊ म्हणे लवकर लवकर बनव म्हणे, आम्हाला जायचं आहे भाऊ म्हणे. Ladies and gentlemen, welcome to Rajura Nagri. हा आहे राजुराचा बस स्टॉप. सध्या इथे काम चालू आहे. आता आम्ही चाललो कॉलेजमध्ये. तिथून आमची बस आहे. बसमध्ये बसलो का मग आम्ही येतो जातो कॅम्पला कडमना. हा आमचं शिवाजी कॉलेज. तुम्हाला तर माहित आहे, नसेल माहित तर आमच्या इंस्टाग्राम चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे शिवाजी कॉलेजचे, बघून घ्या. आम्हाला काय भाऊ बस थांबली पण जागाच नाही म्हणाले. तुम्ही सर म्हणाले तुम्ही जा म्हणले कशा तरी. आम्ही चाललो मग कडमना. त्या मुली म्हणाल्या दादा म्हणे कॅम्पची व्हिडिओ बनव म्हणे. ठीक आहे म्हटलं. आम्ही आलो बेकरीमध्ये. विवेक म्हणे भूक लागली म्हणे. राहुल तर पट्टा हलकडच आहे. राहुल म्हणाला मी पण गाडी घेतो म्हणे. चला म्हणे. कार्तिक वगैरे होता. मग आम्ही निघालो कडमना. मग पोट्ट्यानो बघा, हा आहे कडमना गाव. मोहनच्या घरी फ्रेश वगैरे झालो बड्या 1 नंबरपैकी. मग आम्ही निघालो कॅम्पकडे. मला वाटलं इथं जास्त जण येणार नाही. अरे इथं तर बघतो काय खूप जण होते. बल्कि सरांनी मला काम दिलं. संघर्ष म्हणे तू आल्याबरोबर एक काम कर म्हणे. मी म्हटलं ठीक आहे म्हटलं सर. म्हटलं मी तर कामं करायला चालू इथं म्हटलं. आता आमचे चालू झाले एडे चाले. तुम्हाला तर माहित आहे भाऊ व्हिडिओ फोटो आम्ही किती काढतो. तर हे आम्हाला रेस्ट करायसाठी रूम दिली. कार्तिक भाऊनं मला धमकीच दिली. संघर्ष म्हणे माझा व्हिडिओ नावतो तुला पाय म्हणे, तू मग सांगतो म्हणे तुला म्हणे. शिवम भाऊ घरच्या वाणीच पाय ना 4 विटा. आम्ही अनकष्टी माणसं. तुम्हाला तर माहितच आहे भाऊ मला कामं गिमं काय जमत नाही. तर का भाऊ आता आम्ही गेलो. बल्कि सर पाहतच होता. संघर्ष म्हणे तू हे 2 सीटा नेत आहे म्हणे, तर बघून गेल्यानंतर म्हणे मोहन म्हणे माझा आपण व्हिडिओ घे म्हणे. संघर्ष म्हणे ठीक आहे म्हटलं. हा आचार्य आमचा भाऊ 5 दिवस बघायच्याकडेच. आता चालू झाली आपली मेहनत. NSS कॅम्पमध्ये भाऊ काम केल्याशिवाय जमत नाही. सर्व बिलकुल घरच्या वाणी नाही भेटणार. सर्वजणाला टिकाच पावडा घेऊन आता मेहनत करावं लागते. सर्वजण चालले. आम्ही मग गाडीनं जातो. आम्हाला जमत नाही पाहिजे जायला. तुम्हाला तर माहीतच आहे. प्रसाद भाऊ पाय याचं काम. याही 2 जण गेलेच नाही. येतच होते साले. यांनी सरले सांगितलं आम्ही हे प्रसाद विसाद पाहू म्हणे का साला गमत नाही काय नाही म्हणे. आता यांनी झोप रेस्ट थकून गेले भाऊ काम करू करू. तुम्हाला तर माहीतच आहे. मोहन भाऊ आता हाय गेला. हा भाऊ झोपूनच गेला. मग आमचे एडेचाले चालू. हा बघ कार्तिक भाऊ फेरांना लावून राहिला. पास मटकून राहिला. आमचा झाला नाश्ता तयार. तृप्ती मामाने आता व्हिडिओ काढ म्हणे आमचा म्हणे. मी म्हणलं ठीक आहे. हा मुली मग आता लाजू राहिल्या. भिवून गेल्या का काढते म्हणून. हे पोरं लागले पाय आता दडपाले साले हलकट. झालं सर्वजण मिळून नाश्ता केलो आम्ही. मग आम्ही आता आमची एंट्री. पहिल्या दिवसाची सुरुवात NSS सॉन्ग लावून सुरुवात केली. सॉन्ग झालं. आता यांना भाषण ऐकायचं होतं. भाषण ऐकायल्यामुळे तर मला तर खूप जीवावर येते भाऊ. इथं का चाला का भाऊ काय समजत नाही म्हणे. अबे म्हणे तुमच्या कामाच नाही तुम्ही जा म्हणे. ठीक आहे म्हणे. यांनी उठून आले पाय. कार्तिक भाऊ म्हणे भाय दुखत आहे रे म्हणे. साला बसू म्हणे भाषण ऐकू म्हणे. राहुल म्हणे अबे गुलाबजाम आणणं बे म्हणे. हे साला हलकट वारे कसं साला हे आता मुन्या पाय. याले काम भाऊ. जेवण वगैरे झालं. आता आम्हाला म्हणे बेंच वगैरे सरळवा म्हणे. आपल्याला म्हणे ग्रुप पाडायचा आहे म्हणे. हे आपले गँग लोक बाई. हे हाय करा भाऊ सर्वांनी हाय. आम्हाला इथं बसवलं. मग म्हणे एका पुरीचा वाढदिवस आहे म्हणा. कार्तिक खात आहे का चुरपत आहे समजलंच नाही मला. हा म्हणे मला केक नाही दिलं. उद्या तुम्हाला सांगतो बा. बल्कि सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आम्हाला. समजवले NSS चे रूल वगैरे. आणि तुम्हाला ग्रुप पाडून ग्रुपच्या ह्याच्याने काम करायला लागेल उद्या तुम्हाला. सर्वांनी ग्रुप पाडले. मग आम्ही आमच्या ग्रुपचं नाव ठेवलं. नाव ठेवा म्हणे सर म्हणे. ग्रुपचं नाव जिजाऊ. चला मग आता आपण भेटू आता रूमकडे. आता मग आता आम्ही आता झोपतो. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगला. तर हा व्हिडिओ कसा झाला तर कमेंटमध्ये सांगा. तर भेटू पुढच्या ब्लॉगला.